माऊली जगद्गुरु तुकोबाराय महाराज आणि आपल्या अतिशय गोड नाटपर अभंगामध्ये तुम्हाला आम्हाला जणू भजनानंदामध्ये न्हावून काढतात या. म्हणून मी घड्याळ बघितलं, जरा भजनाला वेळ झाला. मला माहितीये मला नंतर म्हणणार आहे किती वेळ भजन केलं. हे जर का पंढरीच्या वाळवंटात बसून तुम्हाला वाटत असेल तर आजच्याच दिवशी काला करा. तुम्ही का आला? कारण पुढे काय माहितीये ना, कीर्तन इथे म्हणजे काय हे सांगितलेलं आहे तुकारामाने. जेथे कीर्तन हे नाम घोष करी ती निर्लज्ज हरीचे दास. निर्लज्ज नाही, लाज विरहित सकळ ओथंबरे रस. म्हणून कीर्तन काय नीट लक्षात घ्या. सध्या काय झालं, प्रत्येक जण प्रत्येकाला शिकवतोय, नाही कान ते ठाई. कर्ण इंद्रिय माणसांची संपलेली आहे. लाऊड स्पीकर मोठे झाले पण ऐकणं संपलं. आवाज मोठा झाला, भोंगा मोठा झाला. तो आवाजही नाही म्हणत, त्याला गोंधळ वाढला जीवनात. आवाज वाढला, नाद संपला, कर्कशपणा वाढला. आणि अशा अवस्थेत दशा होणार का दुर्दशा? दशेची वाट न पाहता वैसेच या गावा न येता बाळपणीच सर्वज्ञता वरी जयाते इति ज्ञानेश्वर महाराज. पण लागू जगद्गुरुलाही आणि लागू त्यांनाही, लागू नामदेव महाराजालाही, लागू तो सर्व संघाला, मुक्ताबाईलाही, जनाबाईलाही, मीराबाईलाही. दशेची वाट न पाहता. कारण हे असे संत आहेत की ज्यांनी मीठ टोकून ठेवली. अवघ्या दशा येण्याची साधती मुख्य उपासना सगुण भक्ती. ज्या काळात मूर्त्या फोडल्या जातात, ज्या काळात विटंबना घडते, त्या काळात ज्ञानेश्वर महाराजांनी, नाथ बाबांनी, नामदेव रायांनी, तुकाराम महाराजांनी नीव रचली सगुण भक्तीची. जगद्गुरूचं तर प्रमाण इतकं मला आवडतंय. अद्वैताची वाणी नाही ऐकत मी काढली. काय लिहून ठेवलं? अद्वैताची वाणी नाही ऐकत मी गाणी. सगळे जा. वेदाचा तो अर्थ अमासित ठावा, इतराने वावा भार माता. कुणीतरी म्हणजे काय लिहिलं? बरोबर लिहिलं. भार तुम्हाला, सहज आम्हाला. प्रजेला राजा, प्रजेला राणी, मुलाला आईची मांडली. प्रजेला राजा, प्रजेला सिंहासन, प्रजेसाठी राणी. आणि मूल धावत येतो, मला भूक लागली आई. तिथलं येड शेपूर्ड असतंय. राणी साहेब राणी पिकते का? कुठली राणी? पहिली माझी आई आहे. बया माझा पंढरी राव देवा
माझी विठ्ठल माऊली, माझी विठ्ठल माऊली, प्रेम पाना पानायली, प्रेम पाना पानायली, कुर्वाळानी नावी सरली, कुर्वाळानी नावी ही बाई अवघ्या दशायेची सारथी. कोण म्हणेल कसली दशा? मोल म्हणत ही माझी दशा की मी आळंदीला टाळ गळ्यात घालतो, नाचत जाऊ त्याच्या दशा कसली आहे? दशा कशी साध्य व्हावी? कर्मानी, कर्माचा संबंध इंद्रियाशी. दशा कशाने साध्य व्हावी? ज्ञानाने. ज्ञाना संबंध डोक्याशी, बुद्धीशी आहे. आणि भावदशा जर का पाहिजे असेल तर त्याचा संबंध हृदयाशी. म्हणून वारीच्या रस्त्याने परिपूर्ण भजन होतं, परिपूर्ण अवस्था निर्माण होती. इंद्रिय वेचली पूजा विधाने, वाचा वेचली हरिकीर्तने, हृदय रेशिले वेचिले तुझे निधाने, अष्टांग नमन वेचिले. ऐसा जो माझा भजन करी तो मज पडियंता, म्हणजे लाडका आवडता. ऐसा जो माझे भजन करी तो मज पडियंता गाभारी. मी सर्वांग लाभे त्याचे घरी, तो मजवरी विराज. म्हणून सौदा करायचा नाही, या सौदा करायचा. कारण सगळे सध्या सौदेबाज आहेत. प्रेमाचं देणं घेणं नाही. देव म्हणतो चल सौदा करायचा नाही, तू सर्वस्व अर्पण कर, मी सर्वस्व अर्पण करतो. चल. इंद्रिय वेचिली, वाचा वेचिली, हृदय वेचिली, अष्टांग नमन वेचिली. ऐसा जो मज भजन, माझा भजन हो मज पण तो माझा लाडका. मग विचारू नको याला का जवळ केलं. तू म्हणशील ह्याला का जवळ केला, ह्याला काय जवळ केला, आम्ही काय. तुझं तू पडताय ना. झालास का वारकरी, मला घातलीस का बळ्यात. देवा एवढं तुला काय नडलंय त्या विटेवर उभा राहायचं.
काय नडलंय तुला? हा, एवढे जगाचं काम पडलंय आणि तुला काय ते वीट भरून बसलाय? तुला काय कळतं की नाही? आम्हाला सांगायची पाळी आहे, आता सोड. ती करंगळी सारखी गोष्ट झाली. परवा जेव्हा उचलला की नाही गोवर्धन, सगळ्यांनी काठ्या लावल्या. कृष्णाने करंगळी लावली. काय? कृष्णाने करंगळी लावली होती. आम्ही सगळ्यांना वाटलं आम्ही पण काठ्या लावतो. आणि मग एक तास गेला, एवढा पूर आला होता तर छत्र काय तुला रे म्हणाले गोवर्धन. हळू 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 सुरुवातीला वाटलं अरे बापरे, कृष्णाने करंगळी लावली, गोवर्धन वर गेला. तास झाला, यांनी सगळ्यांनी काठ्या, हजारो काठ्या आणि याची करंगळी. मग वाटायला लागलं सगळीकडे ते देवाला कुश्चित माणसं सुटली नाही तर काय आमचं तुमच्याला सुटणार आहे? कशाला करत बसतो? आता घे खाली करंगळी. उगाच कशाला कष्ट घेतो? हाताला त्रास होईल तुझ्या. करंगळी खाली घे. काय म्हणाल? कशाला त्रास? ते द्या वाकड्या म्हणून महाराज नेहमी म्हणायचे, वाकड्या कोण? समाजातली विकृत माणसं आहे ना, वाकड्या नजरेने बघणारी आणि वाकड्या विचार करणारे ते वाकड्या. मग असे वाकडे चिडवू लागले देवाला. कशाला उगाच भानगड करतो? कर ना खाली करंगळी तुझी. काय आम्ही हात करतो. बर कृष्ण एकदम असा चेहरा मेरा केला. बरोबर आहे, बरोबर आहे म्हणाले, बरोबर. माझं चुकलं. इतके दिवस तुम्ही करताय, सगळं तुमच्यामुळेच घडतंय. आणि काय केलं? हळू शेवटी त्याचीच होती ना. किती कुश्चित होती असती तरी त्याच्या संगतीतली होती, म्हणून देवाने काय तस्सा त्यांना केलं नाही. झटक्यात केलं तर सगळे सपाट होऊन गेले असते. सँडविचची चटणी. देवाने काय केलं? हळू 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 खाट्या खाली करायला सुरुवात. आपल्या करंगळी खाली करायला सुरुवात. सुरुवातीला कर ना, कशाला उगाचच त्रास? जराशी जास्ती खाली गेली. मग काय झालं माहितीये का? डोक्यावर येऊन बसला बरोबर. त्यांना वाटायला लागलं अरे हे काय झालं? असं व्हायला लागलं सगळ्यांच. काय बोलता येईल असं कर. दशेचं हास्य नसतं, दुर्दशेचं हास्य. दशेचं हास्य उत्स्फूर्त प्रसन्न असत, ते दुर्दशेचं आहे. आणि मग काय झालं? डोक्यावर बसला, अजून खाली घेतली, अजून. मग काय झालं माहितीये का? ही हानवटी जाऊन केस खाली बसून. मग काय झालं माहितीये का? गुडघ्यावर बसली. मग काय माहितीये का? गुडघे घासू लागले, खरवडू लागले, रक्त येऊ लागलं. हरे कृष्णा, अरे कृष्णा, अरे कृष्णा. आले थांबाल ना आता, होऊन जाऊ दे की म्हणाले. आणि त्यातले एक दोनच होते, ते देवाची मजा बघत नव्हते, यांची मजा. बाकी सगळे देवाची मजा बघत होते. आणि हे यांची मजा बघत होते की आता तरी सावध व्हा. आणि जेव्हा असं झालं, काय रे, काय म्हणणं आहे तुमचं? परत माझ्या नावाने ओरडू नका. तुम्ही काठ्याने वर करताय का काय करू? नाही कृष्णा, तुझी करंगळी लाव.
आणि करंगळी लावल्या बरोबर वर गेला. तसं आपल्याला वाटतं एवढा मोठा देह आपला, काय तो एवढासा मुक्त आत्मा परिपूर्ण, तो काय करणार, काय करणार? अरे पूर्ण अस्तित्व त्याच्यावर अवलंबून आहे. म्हणून महाराज नेहमी सांगायचे, तो निघून गेला की तुमची लायकी, तुमची बायको, जिने तुमच्या नावचं कुंडक पुसलं असताना ती तुमची लायकी दाखव. जी मुलं ज्यांच्या नावाने तुम्ही इस्टेट ठेवता ती तुमची लायकी दाखवतात. कोणीतरी नातलग राहिलेला असतो गावचा यायचा, नातेवाईक म्हणतात थांबा राहू द्या, मुलं म्हणतात वास सुटला जाळा, ही लायकी. राहू द्या, पाणी घालेल, तुळशी घालेल तोंडात. मुलगा म्हणतो मला ट्रेन गाठायची, मी प्लेनने आलो, माझं प्लेन चुकलं तर, असा मस्ती तर झालेला. आणि इथे आला की तरुण तर तुर्या लाल. महाराजांना अतिशय आवडायचे सांगायचं, कशाने तरवा, कुणाला मस्ती दाखवता, कुणाला ऐश्वर दाखवता, कुणाच्या फडात म्हणजे माऊलीच्या ऐश्वर्यसी ईश्वर म्हणून नामन. इथे एकच फड माऊली, वारीच्या रस्त्याने एकच महाराज ज्ञानेश्वर, महाराज ज्ञानेश्वर माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली, म्हणून दशा साधायची असेल आणि भाव दशा साधायची असेल तर त्याचं कनेक्शन डायरेक्ट हृदयाला आहे. तुम्ही म्हणाल आम्ही ओपन हार्ट सर्जरी करतो, शस्त्रक्रिया हृदयावर होते. एखादा डॉक्टर इथे उठला आत्मा, आमचे बरेच सगळे डॉक्टर बसलेले, एका घरात 3-3 डॉक्टर. एखादा उठला त्यातला चुकीच असतो, आमच्याकडे नाहीच अजून तरी असतील तर माझ्याकडे झालेले. हृदयाची शस्त्रक्रिया केली त्याच्यात तो दिसला नाही. आम्ही शोधला, आम्हाला दिसला नाही. तुम्ही म्हणता तो आम्हाला दिसला नाही, मग आमची दशा झाली ना, आम्हाला कळ. अरे ते दिसायचं नसतं, ते कळायचं असतं. ती दशा कळायची असते, ती उपभोगायची असते. सर्व क्रिया जिथे संपत ते हृदय, आणि जसं जिथे सर्व क्रिया संपते तिथे दशा उत्पन्न होते. आणि एकाच दशेची इच्छा करावी, ती म्हणजे भाव दशा. अवघ्या दशा येण्याची साधती, मुख्य उपासना सगुण भक्ती. मग कोणी म्हणेल आम्ही क्रिया कर्म करतो, सकाळी 5ला उठतो, ध्यान धारणा करतो,
पहाटे 4 वाजता आधी स्नान करून येतो नदीला जाऊन, मग येतो आणि क्रिया कर्म करतो. चूक आहे असं म्हणायचं. पण हे सर्वसामान्याला शक्य आहे का? नाही. सर्वसामान्य ऑफिसला जाणार, त्याचा अलार्म लागलेला असतो 4ची ट्रेन, 4ला उठायचा, त्या बाईचा डबा करायचा असतो बाईला, तिलाही ऑफिसला जायचं असतं. आता ह्याच्यात क्रिया कर्मकांड कुठे आणणार? मग संतांनी काय सांगितलं? काय कर्म करा? हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, सकाळी उठतच राम 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 जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. आंघोळ करता का जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण. आपण झाली त्याचं कर्म. मग ती भाजी टाकते, देवाची अहो जरा तिथलं द्या, तेने मुक्ती चारी साधी हरी मुखे म्हणा. ती जी भाजी करपली नाही म्हणजे दशा झाली, दूध दशा नाही, म्हणजे तिची साधना भरपूर आहे. बरोबर. नाम घेत घेत उत्तम भाजी करून टाक, टिफिन भरला, अवघ्या दशा येण्याची साध. कळलं का? अहो तुम्ही सांगा, कलियुगी सुलभ साधन, न लगे योग याग त्याग दान, निर्लज्ज करिता हरि कीर्तन, चारी मुक्ती चरण वंदिती. न लगे कलियुगी सुगम साधन, सोपं साधन. काय त्याचं नाम घ्या. महाराजांनी आज कीर्तनात काय विवेचन केलं नाही. काय शिकायचंय तुला जे तुला येत नाही? कारण तुला सगळंच येत. महाराजांची परीक्षा तू करायला लागलास म्हणजे तू किती विद्वान आहेस. खरं म्हणजे तू समोर बसायलाच नाही, कारण तुझी क्षमताच नाही. एकाने असंच कुठल्या तरी सत्पुरुषाला प्रश्न विचारला की महाराज असं का? त्यांनी कप होता समोरून, चहाची किटली होती, त्यांनी ती ओतायला सुरुवात केली. चहा ओतोय ओतोय ओतोय, ओतून काय झालं? कप मधून चहा वाहून बशीत पडला, बशीतून टेबलावर पडला, टेबलावरून जमिनीवर पडू लागला. ते म्हणाले महाराज माझ्या प्रश्नाचं उत्तर हेच तुझ्या प्रश्नाचं उत्तर म्हणे. तू इतका स्वतःच्याच विचाराने भरून गेलेला आहेस, त्यात माझं काय होणार? तो बरबटा आधी साफ करून मग माझ्या. म्हणून गवळणी भरीला उलंडोनी रिता करी घट, निस पाण्याचे गोविंदाची चाले झडझडाऊ संतोनी वाट, पाही पालटून उभा तुझी नीट. आईशा गवळणी त्यानंद भरीना, दृष्टी अवलोकिती मदनाची आता. समून बघती तव तव हसती मथुरेच्या गे, डोक्याशी कनेक्शन. म्हणून आपल्याकडे एक मोठी पद्धत आहे, डोकं पायावर ठेवायचं. म्हणजे काय? आपली बुद्धी संतांच्या पायावर, देवाच्या पायावर अर्पण करायची. आता मी नाही तू. काय? आता मी नाही तू. तू म्हणशील तसा.
तू माझा स्वामी मी तुझे रंग, तू माझा स्वामी मी तुझे रंग, पाहताना दिसे वेळीच्या पात्राला दिसे आमची बाप्पाई होती की नाही, म्हणजे मूळ सद्गुरुनाथ दादा महाराज, त्यांची म्हणजे आमचे आईसाहेब नाही, त्या पूर्वीच्या काळी, म्हणजे पूर्वी नाही असं हा माझ्या तरुण वयापर्यंत पंक्ती कसं आता सगळं खूप हे झालं, त्यामुळे सगळं हवेत उडून नाही तर पंक्तीला बसलं की मूळ यजमान किंवा कोण असेल की नाही, हा म्हणा महाराज अभंग, मग अभंग म्हणायचं. मग शिंगारच्यांनी आता भेंड्या सिनेमाच्या असतात, तेव्हा भेंड्या अभंगाच्या असतात. मग ते म्हणलं आणि मग असे सगळे जण म्हणायचे. मग घेऊन आमच्या पणजीला महाराज सांगत म्हण, महाराज सांगत म्हण, तुम्ही काय म्हणा माहिती, एकच आमचे तिला व्यवस्थित म्हणू, तू माझा स्वामी मी तुझे, तू माझा स्वामी मी तुझे रंग, पाहताना दिसे दिसताना द्वैत आहे पण असताना एक मी तू पण जाऊ दे. वारीच्या रस्त्याने तुम्ही आम्ही पांडुरंगासारखे होतो, पांडुर रंग. चालल्यावर काय होतं, आम्हाला म्हणतात अलीकडे टॅन झाला, टॅन फॅन हे शब्द अलीकडपर्यंत नव्हते, पांडुर रंग होता, पण आता टॅन आला. कळलं का? आता असताना असं असताना दशा कुठे येणार, म्हणून सर्व दशा जर प्राप्त व्हायची असेल तर शस्त्रक्रिया चालणार नाही, भाव दशा हृदयात उत्पन्न व्हायला पाहिजे. आणि ती भाव दशा उत्पन्न झाल्यावर हृदयस्थ तुमच्या समोर येऊन उभा राहील. प्रल्हादाने हाक मारायला सुरुवात केली, नारायण नारायण नाम नारायण नारायण नाम झणत्कारे. वडिलांनी विचारलं हिरण्यकश्यपूने, काय रे आम्हात तुझा नारायण आहे का? हो म्हणाले आहे. दाखव. बाकी काही केलं नाही. अवघ्या सर्व दशायेची साध, काय नाही नामस्मरण सुरू केलं, नारायण 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 नारायण. मोठी डरकाळी फोडली आणि जो लाथ मारून बाहेर आला. पण इथे नरसिंहाचा अवतार आहे, पण वेगळ्या पद्धतीने आपल्याला फाडतो. दावी रूपा
कळलं? देखी लागे माये भिवरेच्या तीन, तो आणि तो एकच. दावी रूप मद गोपिका रमणा, ठेवू दे अवघ्या दशा येण्याची साधक. आईला वश करायचं असेल, मज वश करावयाचे वर्ण, पोटी धरावे भक्ती प्रेम, चारी मुक्तीचा पडे भ्रम पुरुषार्थ कामोस. म्हणून हे अभंग म्हटला ना कधी, कदम वृक्षाखाली उत्कृष्ट असले डिझायनर कपडे हो, अप्रतिम पितांबर नेसलाय, हात खात्यावरी राधिकेच्या कदम वृक्षाखाली बासरी वाजवत प्रभू काय, आणि त्याची साक्ष तोच इथे आला. म्हणून रुक्मिणी आई साहेब आल्या, राधा आली, सत्यभामा आई आल्या, या सगळ्या उभ्या आहेत साक्ष. कुणी म्हणत असेल तोच का? अरे तोच. मुख्य उपासना सगुण भक्ती.
तुझं सगुण म्हणो की निर्गुण रे, सगुण निर्गुण एकू गोविंद. सगळे म्हणतात काय सगुण भक्तीत आहे. शेवटी किती केलं तरी हा देह मळमूत्राचा बांधला आहे, त्याच्यात मलमूत्र आहे. म्हणून आपण म्हणतो सुचिरभूत. एका अगदीपर्यंत सुचिरभूत होती मग ठीक आहे, पण आता कीर्तनाला घाणच पोटात देऊन आला ना, ताट डेटॉल मारून साफ केलंय कप धुतात असं. मळमूत्राला बांधणारीच तुम्हाला इथे आणलं ना. शरीरे साध्य आहे केले, शरीरे साधिले परब्रह्म. शरीर दुःखाचे कोठार, शरीर दुर्गंधीचे ठार नाही, अपवित्र शरीर आहे वळे. शरीर उत्तम चांगलं, दुसरं कडवं काय. शरीर उत्तम चांगलं, शरीरे सुखाचे गोसिले, शरीरे साध्य असे केले, शरीरे साधिले परब्रह्म. शरीर सुखाचे गोसिले काय आश्चर्य. आणि त्या सुखाच्या गोसिल्याला घेऊन आपण इथे आलो, दुर्गंधीच्या ठाराला पण घेऊन आलो. पण अभंग जेव्हा सुरू होतो, जैसी कमलकलिका झाले म्हणे, हृदयीचा मकरंद राखो नेणे, दे राया रंका पारणे आमोदाचे, तैसे निमाते विश्वी कथित, कथिते नितोषे कथपी सरत, मग वितरा माझी विद्रत अंगे. सर्व ते होऊ शकतात. मग कथाकार सुगंध दरवळतो आणि तुमच्याही हृदयात ती अवस्था निर्माण झाली तर तुम्हीही तसेच होता. उचंबळल्या कालवती परस्परे, जैसी जवळकेची सरोवरे, मग उचंबळल्या कालवती परस्परे, मग तरंगाची धवळा रे तरंगाची होती. सर्व म्हणून काल प्रवचनात सांगितलं, परिसाचा स्पर्श झाला की लोखंड सोनं होतं, मग संतांचा स्पर्श झाला काय दगड राहणार. लोह परिसाची नसा आहे उपमा, सद्गुरु महिमा आगाध. म्हणून आगाध महिमेचंच वर्णन इथे चाललंय. तुम्हाला सांगतायत लक्ष द्या, जागे व्हा. मुख्य उपासनास प्रगटे. आता हे आले, कळलं की नाही. सगुण उपासना महत्वाची का. सगुण उपासण्याद्वारेच निर्गुणाचा भोग घ्या. गंमत आहे ना. आपण म्हणतो निर्गुण आधार आहे म्हणून सगुणा प्रागट्य, पण सगुण आहे ना त्याच्या आधारे निर्गुणाचा भोग. ध्यान लावताना याला वारकरी संप्रदाय म्हणून. गोलाकार आहे, तुम्ही त्याला कुठेच टोकू नाही सापडत. सगळं आलं की मिळवणी तिथेच, सगळं आलं की मिळवणी परत तिथे, सगळं आलं की मिळवणी तिथे. म्हणून वारकरी हा रेष नाहीये. वारकरी आकृती, गोलाकृती. उपजेचे नासे नासिले पुनरुपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परब्रह्म. म्हणून सगुण सगुण काय म्हणताय. अरे मजा बघायला या सगुणाची. सगुणासाठी तर सगळे कष्ट, सगळे कष्ट. जो निर्गुणाचं प्रतिपादन करतो, काय जो निर्गुणाचं प्रतिपादन करतो तो कशाच्या आधारे करतो. निर्गुणाचं प्रतिपादन कशाच्या आधारे. सगुणाच्या. मग कशाला त्याच्या नादाला लागतात. हे ते तुमच्या हातात सुद्धा सापडणार. पारियाचा नवा घेता भूमीवरी यज्ञ परोपरी साधन द्यायचे. अनेक साधन आहेत, पण पारा जर का थर्मामीटर बघितलंय ना, लहानपणी आम्ही त्याचा खेळ फार करतो. कुठला की मग ते असं असं जायचं, पकडायला जायचं पळतो, पकडायला जायचं पळतो, पकडायला जायचं पळतो. तसं सगुणाला हात लावायला पळणार, हात लावायला पळणार, हात लावायला पळणार. आणि कुठेतरी अनेक यातनांनी मग ते काय करायचो, त्याचं ते पुढचं काच असेल ना, ते दोन्ही हाताला तर लागायचंच नाही, पण चुकून मग ते त्याला ते असं असं करत मध्ये परत हात भरायचं. तस अनेक कष्टाने कुठेतरी नामाचा
ती अशी पोकळी असते की नाही ती पुढची तो ते घेऊन घेऊन त्याला कसं तरी साच्यात बसवलं. ते तिथे जाऊन परत बसते. मग जर साधा पारा जर का हे केमिकल जगातलं हे मुशीत परत घालणं अवघड. मग ही मूस कशी काय? पण मुसावले मुसे प्रेम भक्तांच्यावर. मुसावले मुसे हे जे वय ना, मुसावले मुसे प्रेम भक्तांच्या मुरसे. म्हणून सगुण नको सगुण नको म्हणून कसं चालेल? तू बोलतोयस हे नको म्हणतोयस ते तुझा सगुण आहे. निर्गुण राहिलाच नाही. जया शिरती नेती नेती म्हणती, आम्ही त्याला गोविंद म्हणतो. पण ज्याला तू नेती नेती म्हणतोस त्याच्या दर्शनासाठी आम्ही 18 दिवस चालत आलो. मनी वेदुदयाचा कशाच्या वेदाने आलो? त्याच्याच ना. कुणाच्या संगतीत आलो? आई ज्ञानाबाईच्या संगतीत आलो, आई तुकाईच्या संगतीत आलो, आई मुक्ताईच्या संगतीत आलो, आई सोपान काकाच्या संगतीत आलो. आणि म्हणून इथे येऊन हात पोचलो. आणि काय आनंद आहे. अवघी दुमदुमली पंढरी. असं वाटत होतं मी सगळ्यांना सारखी यावेळेला विसर. काय हो वारी कशी झाली? अहो काही कळलंच नाही. हे निर्गुण आहे. कळलं काय? तुम्ही सुद्धा नेती नेती म्हटलं ना, कळलंच नाही. मजा आहे बघा. वारी कशी झाली? अहो काही कळलंच नाही. नेती नेती बनवणी बघडे. कळलंच नाही. काय सांगताय? मज बोलो नाही ऐसे
माझे असं मिळवत मिळवत आपला सुद्धा भाव आणावा लागतो. याला मिळवणी करतात. येर येराची मिळणी पडत आनंद कल्लोळाची वेडी. तिडा म्हणत नाही. तिडा वेगळा आणि वेणी वेगळी. तिडा सोडवा लागतो. वेणीचा खालचं रिबिन काढली की आपोआप सुटत. अगं गुंता काढ. अगं आई फक्त इथे थोडा गुंताय, खाली गुंताच नाही, कारण वीण केली. गुंताच नाही. मनाच्या गुंफी गुंफीला शेला आणि बाप रखमा देऊन विठ्ठल. मोगरा फुलला मोगरा गजरा हा गुंता नसतो. गजऱ्याला सुद्धा गाठ असते, हाराला सुद्धा गाठ असते, पण त्याला गाठ म्हणत नाही, त्याला गुंफून म्हणतात. कळलं की नाही? वीण वीण कळलं की नाही? विठ्ठले वीण नावडे. ही वीण घातली की ज्याला आपल्या बोन यायचा तो सुरू, त्याला वीण म्हणतात. त्याच्याशिवाय नाही, म्हणून वीण. काय नुसता दोरा असा असा करा त्यात फुलो मा. आहा विठ्ठले वीण. काहीतरी म्हणाल शंख करतो, पण तेच मुखाने नाम द्या. विठ्ठले वीण नावडे घडू वाजे गुणगुणा वारा वाहिरे. कळलं की नाही? ही पण वीण आहे आणि ही पण वीण आहे. त्याच्या वीण नको तिथे वीण निर्माण होते, तेड नाही. म्हणून वारीच्या रस्त्याने वीण असावी, तेड नाही. काय असावं? वीण असावी. आणि ज्याच्यासाठी आला त्याच्याकडे लक्ष असावं. मनी विभोतयाचा पंढऱ्या पंढऱ्याचा पंढऱ्या. मग महाराज सांगायचे हावशे नवशे कौशे सगळे वारीच्या रस्त्याने येतात. या तसे म्हणून, पण विठ्ठलाचे होऊन परत जात. सुरुवातीला जेव्हा वारकरी वळण्याच्या आधी माणूस येतो तो स्वतंत्र काही जी काही व्यवहारिक त्याचं पद असतं किंवा त्याचा व्यवहार असतो त्या पद्धतीनेच येतो. पण नंतर बाप रखुमा देवी वरू पुरवणी उरला म्हणून येताना तसे या,
पण जाताना त्याची होईल. हा, येताना या पण जाताना त्याची होऊन जा. याच्यासाठी परवड पंढरीचं वाळवण असं कुठे मिळणार नाही तुम्हाला. प्रत्येक ठिकाणी कथा कीर्तन मंदिरात किंवा मंदिराच्या प्रांगणात येण मांडियेला वाळवंटी नाही, आज तरी वाजवायची म्हणजे वाळवंटावर परमार्थ सुरू झाला, कीर्तन सुरू झालं, हरिकीर्तन सुरू झालं. ते नामदेव रायाच्या काळात देव प्रत्यक्ष वाळवंटावर नाचत होते आणि म्हणून तुम्हाला आम्हाला सोपा परमार्थ ज्ञानेश्वर